रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो तसाच अक्का मसूर आज आपण घरी तयार करणार आहोत। अक्का मसूर तयार करण्यासाठी जास्त मसाल्यांची गरज सुद्धा लागत नाही। फक्त एक सिक्रेट पदार्थ घालून बनवा ढाब्यासारखा अक्का मसूर। चला मग जास्तीचा वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 4 तासापूर्वी अक्का मसूर भिजवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे गॅसवरती इथे मी कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छान तापल्यावरती यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मोठा कांदा घ्यायचा आहे, तो बारीक कट करून त्याच्यामध्ये घालायचा आहे। कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते। आता मीडियम गॅसवरती कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। थोडासा नरम झाल्यानंतर आलं लसूणची पेस्ट घाला। आलं लसूण अगदी बारीक कट करून घातलं ना तरीसुद्धा यामध्ये चालेल। या भाजीमध्ये कोणतेही वाटण टाकलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर मसालेसुद्धा फार कमी लागतात। तर मसाल्यामध्ये आपण इथे हळद घेतलेली आहे, त्यानंतर लाल तिखट मसाला घ्यायचा आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। या भाजीमध्ये टोमॅटो घालू नका, सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा अक्का मसूर घालून घ्यायचा आहे। या भाजीला करायला तर अजिबात वेळ लागत नाही आणि मसालेसुद्धा या भाजीमध्ये अगदी कमीत कमी आपण याच्यामध्ये वापर केलेला असतो, तरीसुद्धा ही भाजी अगदी जबरदस्त लागते। आणि यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, त्यामुळे भाजी छान एकदम मऊसूत शिजते आणि खाण्यासाठी सुद्धा तितकी टेस्टी लागते। हा सिक्रेट पदार्थ म्हणजे अगदी चिमूटभर आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे, त्यामुळे भाजी अगदी मस्त मऊसूत शिजते आणि आपल्याला जरासुद्धा वेळ लागत नाही आणि ढाब्यासारखी आपली ही भाजी तयार होते। ढाब्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने हा सोडा घातला जातो, त्यामुळे भाजी ना मस्त चवीला लागते। आता गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं थोडंसं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। मसूर पटकन शिजला जातो आणि अक्का मसूर शिजण्यासाठी फारसा वेळसुद्धा लागत नाही, त्यामुळे 2 शिट्या पुरेशा असतात। तर 2 शिट्या तर झालेल्या आहेत। थोडासा कुकर थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा आपला हा अक्का मसूर किती मस्त शिजलाय बघा आणि त्याची दाटसर ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे। अक्का मसूर आणखीन जास्त टेस्टी होण्यासाठी आपण एक तडका तयार करणार आहोत। तर इथे मी तूप गरम करून घेतलेलं आहे। तुपामध्ये आपल्याला बारीक केलेलं आलं घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी कढीपत्ता घातलेला आहे आणि थोडंसं आपल्या याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी तडका याच्यावरती द्यायचा आहे। अशा पद्धतीने तूप घातलं ना तर त्याचा फ्लेवर आणखीनच मस्त येतो आणि खाण्यासाठी सुद्धा हा अक्का मसूर खूपच टेस्टी लागतो। अशा पद्धतीने हा तडका तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि खरंच खूपच चवदार ही भाजी तयार होते, त्यामुळे तुम्ही ही रेसिपीला एकदा नक्की ट्राय करा। गरमागरम ढाबा स्टाईल अक्का मसूर आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे। बघताय ना मंडळी, याचा कलरसुद्धा किती मस्त आलाय बघा आणि खाण्यासाठी सुद्धा तितकाच चविष्ट आहे। अक्का मसूर तुम्ही भाकरी चपाती बरोबर किंवा पावाबरोबर सुद्धा खूपच टेस्टी लागतो। आता आपण खाऊन बघूया आपला हा अक्का मसूर कसा तयार झालेला आहे। एकदम जबरदस्त झालेला आहे आणि एकदम शिजलासुद्धा खूप छान। झटपट तयार होणारा ढाबा स्टाईल अक्का मसूरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।